घराची सर्व काही साफसफाई झाली. पूजा आलेली होती तर लाडू झोपी गेलेला आहे. हे बघा आलेच लाडूला घेऊन. बाबाला काही करमेना. आलं माझं पिल्लू गोलू मोलू कसं भामट्यासारखं पाहतंय. कुठं आला रे? अगं माझे शोनूला. अरे बापरे, मम्माला तर दमच नाही गो. मम्माने तर तुला छान 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 मस्त पायातले पैंजण घातले चांदीचे. पिल्लू कुठं आला तू? कुठं आला? अले माझ्या शोनूला बाल आलं. पिल्लू काय झालं तुला? असं का पाहतोय सोन्या? आणि मम्माने तुला एवढी भाली भाली केलं, लई छान छान केलं. अशी वाजत आहे ना. हे बघ हे बघ हे बघ कशी वाजत आहे, कशी वाजत आहे. काय ले बोल ना, हस ना. त्याचा मामा नाही म्हणून तो हे झाला. कर मामा दिसा ना का? कसं गपचूप बसलंय. एवढं शांत चांगलं नाही वाटत रे तू. वळवळ कर ना. एवढं शांत चांगलं नाही दिसत रे तू पिल्लू. काय रे? कढीपत्ता पाहिजे होता. फ्रीज मध्ये आहे थोडासा, घेऊन जाय. कढी करायची आहे. पाहिजे जमलं तर विसा काय माळ्यातून आणि घेऊन या. मग आणावंच लागेल कार्यक्रमाला भरपूर. हा सकाळी काय करतोय? तू खेळतोय आजी बाबाच्या मध्ये. पिलू पाय ना, पिल्लू बोलत नाहीये. पिल्लूला इतकं का दुखत झालं उठलं ना, त्याच्यामुळे असं गुंगी गुंगी चेहरा त्याच्या. हा का? पोट भरलंय त्याचं. त्यांनीच तर न्यावलं राहिलं थोड्या काय. वेळाने अजून मस्त खेळेल तो. मम्मा गेली. बाय बाय कल मम्माला. ए पिल्लू काय रे? बोल बोल बोलू मोल. झोप नाही झाली का? नक्त बाल. मम्मा को पाहते तू. पिल्लू बोलायची नाही का तुला? आदल्या दिवशी पूजाचे पप्पा लाडूला घेऊन आले आणि बराच वेळ लाडू आमच्याकडे होता. तो आमच्याकडे पण कधीमध्ये येत असतो, तर मग मी तुम्हाला पण त्याला दाखवत असते. आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ मी शूट करायला घेतला. तर मी दुसऱ्या दिवशी ना आता मसाले भात बनवते, कारण मी घरातली साफसफाई करायला काढलेली आहे. किचनमध्ये बराचसा पसारा आहे, तर म्हटलं चला साधा सिंपल मसाले भातच बनवूया. भाजी पोळी करायचं म्हटलं तर बराचसा वेळ जातो, त्यामुळे म्हटलं चला आता मसाले भात करूया. तर तुम्हाला पण शेअर करते रेसिपी, कारण खूप वेळा मी मसाले भात करते, पण बऱ्याच ताईंच्या कमेंट्स येत असतात की ताई मसाले भाताची रेसिपी शेअर करा. तर साधा सिंपल पद्धतीनेच बनवते मी, जास्त काही टाकत नाही. वेगवेगळ्या भाज्या फक्त मी टाकत असते मसाले भात करताना. तर आज मी ना उसळ घालून भात बनवते. तर मटकीची मोड आलेली उसळ असते ना ती. तर मी इथे तेलामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता टाकला फोडणीला आणि 2 कांदे मी उभे कापून घेतले. भात थोडासा जास्तच करायचा होता मला, अर्धा किलो तांदळाचा, त्यामुळे मग 2 कांदे इथे तेलामध्ये थोडेसे हलकेसे गुलाबी रंगावर परतवून घेतले. आणि त्यामध्ये ना एक मोठा बटाटा कापून घेतला. मसाले भातामध्ये ना मला बटाटा आवडतो आणि सर्वांनाच आवडतो बटाटा, छान लागतो. त्यानंतर एक टोमॅटो पण यामध्ये कापून टाकला मी. तर टोमॅटो, बटाटा, कांदा सर्व काही थोडंसं तेलामध्ये परतलं आणि मी वाटण तयार केलं होतं. त्या वाटणामध्ये थोडंसं आलं, लसूण आणि किसलेलं खोबरं, हिरवी मिरची टाकलेली होती. 5 ते 6 हिरवी मिरची मी वाटणामध्ये टाकली आणि त्यामुळे ना मसाले भाताला छान मस्त टेस्ट येते. वाटण परतल्यानंतर यामध्ये थोडेसे अख्खे शेंगदाणेही टाकले. मसाले भातामध्ये अख्खे शेंगदाणे आम्हाला सर्वांनाच आवडतात. भाज्या संपूर्ण परतून झाल्या की यामध्ये मसाले टाकायचे. तर इथं मी अर्धा चमचा हळद पावडर, अर्धा चमचा हिंग पावडर टाकली आणि काळा मसाला 1-1.5 चमचा. माझा मसाल्याचा डब्यातला चमचा जरा छोटा आहे, पण अंदाजे मी 1-1.5 चमचा काळा मसाला टाकला आणि छान असं हे सर्व काही आता परतवून घेतलं. भाज्या मसाले तेलामध्ये चांगले परतले की यामध्ये तांदूळ धुवून टाकले ना, ते पण परतून घेतले तर छान होतो मसाले भात. पण मी तांदूळ नंतर टाकते.
तर इथं मी मोड आलेली मटकी पण स्वच्छ धुवून टाकली, त्यामध्ये थोडासा ग्रीन पीस होता माझ्याकडे तोही टाकला. आता हे सर्व काही ना व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचं आणि त्यानंतर मग यामध्ये पाणी टाकायचं. तुम्ही आधी जरी तांदूळ टाकले तरीही चालेल, फक्त पाणी बाजूला गरम करून घ्यायचं आहे. तर मी बाजूच्या शेगडीवरती पातेल्यामध्ये गरम पाणी करतच ठेवलेलं होतं. अंदाजेनुसारच मी पाणी टाकते, वाटलं तर पुन्हा आपल्याला थोडंसं पाणी टाकता येतं. नंतर मग मी त्यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर आणि चवीनुसार 1-1.5 चमचा मीठ टाकलं. तर हे पाणी उकळल्यानंतर लगेच यामध्ये तांदूळ टाकायचे. तर पाणी गरमच होतं, त्यामुळे पाण्याला लगेच उकळी फुटली. आणि इथे मी जवळपास 2 ग्लास तांदूळ काढून घेतलेले अर्धा किलोच्या प्रमाणात. तर 1008 या जातीचा तांदूळ आहे आणि खूप जुना आहे तांदूळ. भात एकदम मोकळा होतो आणि चांगला तिप्पट फुलतो. तर आता तुम्ही बघितलेच तांदूळ किती होते आणि तांदूळ स्वच्छ धुवून टाकले 2-3 पाण्याने. तर हे बघा मस्त असा कुकर भरून मसाले भात झालेला आहे आणि एकदम असा मोकळा झालेला होता, सुटसुटीत, कुठेही असा चिकट वगैरे झाला नाही. आमचं सर्वांचं जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर आम्ही कामाला सुरुवात केली. तर हॉलमध्ये ना बराचसा पसारा होता, तो आम्ही ना सर्व काही मागच्या एका रूममध्ये ठेवला. जो नवीन रूम पूजेसाठी आपण बांधलेला होता ना, तिथे सर्व साहित्य ठेवलं. त्यामुळे हॉल जरा मोकळा आणि थोडासा असा सुटसुटीत दिसतोय. आणि आज आहे ना सर्व काही घर आहे ना चकाचक क्लीन करून घेणार आहोत, कारण तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आमच्याकडे रविवारी म्हणजे 1 तारखेला कानिफनाथांची दिंडी येत असते, पालखी. तर ती मढीला जाते ना, तर ती येताना नाशिकवरून येत असते आमच्याकडे आणि नंतर मग मढीला जाते. ती रंगपंचमीच्या दिवशी तिथे पोहोचते. त्या दिवशी तिथे भरपूर मोठी यात्रा पण असते. तर त्यामुळेच मग सर्व काही घराची साफसफाई करायला काढलेली आहे, कारण घरामध्ये पाहुणे, नातेवाईक मंडळी सर्वच येतील आणि घर जरा मोकळं असलं तर बसायला जागा पण व्यवस्थित होते ना, त्यामुळे. तर चला आता मी खालची सर्व काही साफसफाई करत होते आणि वरती पण कान्हा कोपऱ्याला जाळे जळमठं असतातच घरामध्ये. तर ते पण योगिताने काढले, कारण तिलाच वरती उभं राहायला सांगितलं होतं मी, कारण माझा पाय दुखतो, त्यामुळे मी काही वरती उभी राहू शकत नव्हती. रोज आपण साफसफाई करतो, पण कान्हा कोपऱ्यामध्ये ना अशी जाळी जळमटं होतातच. आठवड्यातून एकदा तरी घराची साफसफाई क्लिनिंग केलीच पाहिजे. आमच्याकडे तर सारखं चालूच असतं क्लिनिंग करण्याचं काम, कारण घराचं काम चालू आहे तर थोडी का होईना धूळ घरामध्ये साचते येतेच. आणि घरामध्ये सर्व काही खाद्यपदार्थ बनवतो तर फार काळजी घ्यावी लागते, त्यासाठी सारखं घर पुसावं लागतं आम्हाला रोजच्या रोज. तर हे बघा आता मी इथे TV वगैरे सर्व काही बोर्ड वगैरे आहे, लाईट बोर्ड, ते सर्व अर्बन वाईपने पुसून घेते. योगिताला मी थोडंफार किचनमधलं आवरायला सांगितलं, तर ती आवरत होती आणि पूजा पण येणार होती माझ्या मदतीला. पूजा तर मला आदल्या दिवशीच बोलली की मम्मी जास्त दगदग करू नको, जास्त काम करू नको, नाहीतर पुन्हा तुझे हातपाय दुखतील. तर मी काही जास्त करत नाही, पण मला जितकं होईल तितकं मी करते. तर खालची जी काही साफसफाई होती मला तितकी मी करण्याचा प्रयत्न करते. आणि संपूर्ण घराची भांडी काही जास्त घासायला काढली नाही. जी खाली होती ना तीच फक्त भांडी घासणाऱ्या ताई येतात ना, तर मग त्यांना घासायला दिलेली होती. तर त्या पण मागच्या ओट्यावरती ना तिकडे भांडी घासत होत्या, त्यांचंही काम चालू होतं. आणि आज आम्हाला नगरपालिकेचं पाणी पण भरपूर आलेलं होतं, त्यामुळे म्हटलं बरं झालं, चला सर्व काही क्लिनिंग करायला सोपं जाईल. अंशू आणि आई, सागर, दादा ते सर्वजण आलेले होते, पण अंशू थांबली माझ्याकडे, लाडू येणार होता म्हणून. कारण तिला मी बोलली की आता लाडू आणि पूजा दीदी दोघे पण येतील, म्हणून ती मस्त मोटू पतलू बघत होती. मला बोलली की आज तू मला मोटू पतलू लावून दे, म्हणून मग मी तिला TV लावून दिला आणि ती छान मस्त बसल्या बसल्या झोपी गेली नंतर. तर चला आता पूजा तर आलेली होती. आमचा सोफासुद्धा तुटायला झालेला आहे. 2 तर मी बाहेरच टाकून दिले, ते खराब झाले म्हणून. हाही थोडासा आता खराब होतोय, तर तोही थोड्या दिवसात बाहेर जाईल. तर चला आता नवीन घर झालं आहे, तर नवीन घरामध्ये सर्वच काही नवीन घ्यावं लागेल वरती. आणि पूजा मग आल्यानंतर आहे ना पडदे काढत होती, कारण पडदे पण वॉश करायला द्यायचे होते. पूजाला मी लादी पुसायला सांगितली आणि इकडे किचनमध्ये ना फ्रीज रिकामं केलं. त्यानंतर देवघर पण रिकामं केलं, देवघर पण स्वच्छ पुसायचं होतं. आणि देवघरातील सर्व देव इथे मी किचन ओट्यावर काढून घेतले आणि त्याला आहे ना हॅपी प्लॅनेटचं जे मी लिक्विड आणलेलं होतं तर ते स्प्रे करते. त्यावरती ना स्प्रे केल्यानंतर देव अगदी छान असे मस्त चकाचक झालेले, जे पितळी देव असतात ना त्यांनाच फक्त. आणि हे बघा आपला लाडू बाळ पण मस्त इथे झोपी गेलेला आहे. पूजाने त्याला दूध पाजलं आणि तो लगेच झोपी गेला. मग पूजा बाकीचे काम आवरू लागले आम्हाला. अंशू मस्त झोपी गेली आहे. हाय हॅलो सर्वांना, शुभ संध्याकाळ. संध्याकाळ नाही म्हणजे 4 वाजले आणि मी आता आंघोळ केली, घराची सर्व काही साफसफाई झाली
पूजा आलेली होती तर लाडू झोपी गेलेला आहे. हे बघा किती छान मस्त झोपातच असा तोंड हलवतोय. हे बघा पूजा आणि पूजाचे पप्पा गेले मार्केटला भाजीपाला आणायला उद्याचा. तर भाजीपाला आणल्यानंतर मग तो थोडासा निवडून वगैरे ठेवू. थोडीशी उद्याची तयारी चालू आहे आज आमची. आता घराची साफसफाई तर आवरलेली आहे आणि आता किचनमध्ये थोडंसं वाटण वगैरे करून ठेवायचं आहे उद्याच्या कार्यक्रमाचं. तर बघा आई भाऊ सर्वजण आले होते पण ते बाहेर गेले, परत येतील थोड्या वेळाने. उद्याच्या स्वयंपाकाची काही तयारी करायची होती तर इथं मी किसलेलं खोबरं शेंगदाणे भाजून घेतले. भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट केला, तिळाचा कूट केला. तर स्वयंपाकासाठी जे जे पाहिजे होतं ते पूजाला आणायला सांगितलं मार्केटमधून, कारण भाजीपाला राहिलेला होता आणायचा. किराणा पण मिस्टर घेऊन येणार होते. तर इथं आता मी मोठी एक चटई आथरली, त्यावरतीच सर्व काही भाजीपाला काढून घेते. आणि पायात मी शूज घातले तर ते शूज माझे घरात वापरण्याचेच आहे. मी बाहेर घालत नाही, ते घरातल्या घरातच घालत असते, कारण तळपाय माझे अजूनही दुखतात ना, त्यामुळे. तर चला आता इथे काय काय आणलेलं आहे पूजाने सर्व काही भाजीपाला काढून घेते. पूजालाच मी लावलं होतं मार्केटमध्ये, म्हटलं तू जा पप्पांसोबत आणि भाजीपाला घेऊन ये. तर स्वयंपाक आमचा डाळ भात वांगी बटाट्याची भाजी चपाती आणि शिरा म्हणजे गोड रवा. तर हे सर्व काही बनवायचं होतं. आता स्वयंपाकाचा मेनू तर तुम्हाला समजलाच आहे. त्यासाठी मस्त वांगी आणलेली होती पूजाने मार्केटमधून आणि अजून बराचसा भाजीपाला होता. म्हटलं चला सर्व काही भाजीपाला आता इथे चटईवरती काढून निवडून ठेवू. वांगी बटाटी तर दुसऱ्या दिवशीच कापायची होती. कोथिंबीर कढीपत्ता ते सर्व काही व्यवस्थित निवडून ठेवायचं होतं. जावई पण आलेले होते, ते पण वांगे बघत होते. तर ते म्हणत होते की वांगी थोडीशी अजून छान आणायला पाहिजे होती, पण पूजानेच आणली, तिच्या पप्पांसोबत गेली होती ती. तर चांगली वांगी, फक्त थोडा वांग्यांचा कलर आहे ना जास्त लाल आलेला होता. पालखीसोबत आहे ना जवळपास 80 ते 100 भाविक असतात, कधी कधी 60-70ही असतात, कधी कधी जास्त पण असतात. तर आम्ही जवळपास 200 लोकांचा स्वयंपाक सांगत असतो, कारण त्यामध्ये आपले नातेवाईक पण असतात. तर सर्व नातेवाईकांना पण मी कॉल करून देणार आहे रात्री. तर हे सर्व आवरल्यानंतर तर चला आता इथे सर्व काही भाजीपाला काढून घेतलेला आहे. लसूण सोलायचा, आलं वगैरे सर्व काही स्वच्छ धुवून ते पण कापून मिक्सरला बारीक करून ठेवायचं. ह्या सर्व काही गोष्टी मी आदल्या दिवशीच करून ठेवते, कारण आचार्य ना सकाळी 7 वाजेलाच येतात, कधी कधी 6:30ला पण येऊ शकता, कारण स्वयंपाक आहे ना 9-9:30पर्यंत झालाच पाहिजे. चपात्या घरातल्याच बायका बनवतात, पण बाकीचा जो स्वयंपाक आहे ना तो आचार्यालाच बनवावा लागतो आणि त्यांच्या हाताखाली मग सर्व काही द्यावं लागतं आपल्याला. तर जे काही आपल्याला मिरची मसाले वाटण करायचं असतं ना ते सर्व काही मी आदल्या दिवशीच करून ठेवत असते. तर मिक्सरमध्ये शेंगदाण्याचा कूट, खोबरं, आलं, लसूण ते सर्व काही बारीक करून ठेवून दिलं आणि आता भाजीपाला निवडायला घेतलेला आहे. तर मेथीची भाजी संध्याकाळी रात्री बनवायची होती मला, म्हणून मी निवडते. कोणत्या गेममध्ये जिंकली? सगळ्या. अंशूचा फर्स्ट क्रमांक आलेला होता स्कूलमध्ये. का ग? आम्ही दुसऱ्या टीचरच्या क्लासमध्ये बसवतो, त्याच्यानंतर बाकीचे टीचर खालचे सगळे टीचर आमचे टीचर गिफ्ट करत होते. तुला काय गिफ्ट दिलं? गिफ्ट काय दिलं? अजून नाही का? दिलं बॅगमध्ये. हा का? आणि सईचा किती नंबर आला? सईला पण काहीतरी दिलं ना? हा दिलं तिला. तिचा पण 2nd नंबर आला ना? तिला दिलं माझ्या दिलं. हा का? अरे वा. काहीतरी होता अंशूच्या शाळेत कार्यक्रम. गेम होता, गेम कार्यक्रम. गेम होता काहीतरी होतं. झोप झाली आता अंशूची. हा ना अंशू? दिवसभर काम आवरून ये ना, थोडीशी संध्याकाळी भूक लागली ना, त्यामुळे मग राहुलला बोलली की वडापाव घेऊन ये. तर आमच्या सिन्नरचा फेमस वडापाव आहे हा. तर सर्वांनी आम्ही एक एक खाल्ला. मग पिल्लूला काय मागवलं पिल्लूच्या मम्माने ऑनलाईन? पिल्लू आता पालथं पडायला लागलंय आमचं पिल्लू. आणि अंशू मावशी बघा कशी सांभाळते पिल्लूला, छान छान मस्त. हा ना पिल्लू? पिल्लू लाडू बाळाला गाडी. अरे वा. अगं पळाली, अगं दिवाण खाली गेली आता अशी कशी गाडी ग? ती मागं उडली का पुढे जाते. अगं ती पण मग काय पिल्लूची मम्मा गाड्या खेळते.
पिल्लू अरे तुला हे कोण बघतो ती बघ गाडी ती बघ ती बघ ती बघ तुला तुझ्यासाठी आली बघ त्याला काय कळणार आहे गाडी घोडं. बघ ती कशी स्वतःहून चालत ती बघ पिल्लूला काय काय आणलं बाई मम्मानी. पिल्लू यामध्ये काय आहे. रेल्वे. अगं त्या पिल्लूला अजून काहीच समजत नाहीये. तू रेल्वे गाड्या घोड्या आणती आणि तुझीच हाऊस करते. तुझी लहानपणी हाऊस झाली नव्हती ना म्हणून तू आणलं हे सगळं. म्हणून ऑनलाईन मागवलं. अगं त्याला थोडंसं मोठं होऊ दे. त्याला थोडंसं समजू दे. त्याला सगळं समजतं लय हुशार आहे तो. त्याच्यापेक्षा तुलाच जास्त हाऊस झाली आहे खेळण्याची. ते पाय पांघरून टाक त्याच्या पोटावर. सगळं पायावर काढून टाकतं. तेव्हा हसत अशी बोलतोय का ग. कसं आवाज काढताय रे पिल्लू. लाडू ए लाडू बाळ. बोल बोल ना बोल ना बोल ना बोल ना. कशी बोलत होतो तू आता. कशी बोलत होतं. आणि हे बघा बाळासाठी पूजाने मस्त ही रेल्वे मागवली ऑनलाईन 1200 रुपयाची. पण मी तिला बोलत होती की अजून लाडूला काहीही समजत नाही इतक्या लवकर आणायची नव्हती. पण तिने तरीही पण ऑनलाईन मागवली त्याच्यासाठी. आणि लाडूला अजून समजत नाही इतकं खेळणं. तो फक्त ओढतो आणि तोंडात घालतो. आई आलेली होती तर आई पण भाजी वगैरे निवडायला घेऊन बसली. आणि ही बघा ही रेल्वे ना थोडीशी आवाज पण करते अधूनमधून. शिव अंशू पण खूप छान मस्त बघत होते. तेही एन्जॉय करत होते. मुलं मोठी झाली ना तर मुलांना छान वाटतं असं खेळणं बघायला एन्जॉय करायला. पण लाडू फक्त टकमक टकमक त्याच्याकडे बघत होता. तर तुम्हीच बघा हे बघा जशी जशी गाडी फिरते ना तसा तसा तो त्याच्याकडे बघतोय. ते गाडीकच पाहू राहिलं. तर आता रात्रीचा स्वयंपाक बनवायचा होता. जवळपास 7:30-8 वाजत आलेले होते. वडापाव खाल्ल्यामुळे इतकी काही भूक नव्हती. त्यामुळे थोडासा उशीरच झाला स्वयंपाकाला आज. आणि पूजा आहे ना पातेल्यामध्ये बटाट्याची भाजी बनवते. आणि इकडे बाजूला मी मस्त मोठ्या मोठ्या 2 बाजरीच्या भाकरी केल्या. चपात्या पण बनवल्या होत्या. पण मी चपाती जास्त खात नाही. मला भाकरी आवडते मेथीच्या भाजीसोबत. त्यामुळे मी माझ्या हाताने 2 भाकरी मोठ्या मोठ्या बनवल्या. आणि पूजा पण स्वयंपाक करत होती मला मदत करत होती. तिने भात चपात्या भाजी ते सर्व काही बनवलं. घरामध्ये मुलगी असली ना तर आपल्यालाही थोडं बरं वाटतं. आणि काही कार्यक्रम असला तर पूजा नेहमी कामामध्ये मदतच करत असते. तर तिला माहिती आहे मम्मी खूप काम केल्यानंतर परत मम्मीची तब्येत बिघडेल किंवा मम्मीची धावपळ होईल दगदग होईल. त्यामुळे ती मला आधीच बोलली की जास्त काम करू नको मी येईल तेव्हा सर्वजण मिळून करू. तर आता तिने मस्त इथे बटाट्याची भाजी टाकली. आणि मी लाडूला घेऊन ये ना खेळवत होते. तर लाडू ना सारखा उभं राहायचं म्हणत होता. म्हणजे त्याला खाली टाकलं ना तर तो तेवढ्यापुरतं तेवढं खेळतो अर्धा तास. पण तिथून पुढे मग त्याला असं वाटतं की आपल्याला कोणीतरी उचलून घ्यावं किंवा मग बाहेर फिरायला न्यावं. त्यामुळे मग मी त्याला नादी लावत होती. आई माझ्याकडेच थांबली होती. तर तिला बोलली की आता जेवण करूनच जा. तर ती थांबली. सागर भाऊ गेलेला होता घरी. आणि आता आपला राहुल दादा आलेला होता. गाडीचा आवाज आला ना त्यामुळे पूजा बाहेर आली होती त्याला बघायला. राहुलला बघितलं की लाडू उड्याच मारायला सुरुवात करतो. पण तो बाहेरून आलेला होता ना तर तो बोलला की मी हात धुवून येतो मग त्याला घेतो. राहुलचं आणि बाळाचं बॉन्डिंग खरंच खूप छान आहे. तर दोघंही एकमेकांसोबत खूप छान मस्त दिसतात. त्याचे हात ओले होते ना तर त्याने ते स्वच्छ कोरडे केले. पण हात थंड असल्यामुळे ना तो गालाला लावून बघायचा लाडूच्या. तर लाडूला खूप असं गारगार वाटायचं. राहुल जिमवरून आलेला होता आणि अजून त्याला मसाल्याचे काही पॅकेट सील करायचे होते. कुरिअरमध्ये नेऊन द्यायचे होते. तर ते काम करायचं होतं म्हणून मग त्याने जरा वेळ लाडूला घेतला आणि नंतर तो त्याच्या कामाला लागला. बाय बाय कर मला. चला बाय 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 बाय. मामा तू गेला तू. चला आता मस्त सर्व काही स्वयंपाक झालेला होता. सर्वजण हॉलमध्ये पुढे जेवायला बसले. त्यानंतर पूजाने किचन क्लिनिंग पण करून घेतली रात्रीचे 10:30 वाजले होते. आजचा व्हिडिओ इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा. उद्या पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. सर्वांना गुड नाईट.